लगेच आमच्या समालोचन कक्षाजवळ यायनी लगेच फिल्डिंग लावायची जशी मॅच फिनिश होईल. ओके, 2 ग्रुप क्लिअर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ग्रुप क्रमांक 3 ला आपण क्लिअर करणार आहोत या मॅच नंतर. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. प्रचंड वेग होता मात्र लाईन आणि लेंथ जी मात्र कंट्रोल करू शकले नाहीये. पहिलाच बॉल जो मात्र अवांतरचा पाहायला मिळतोय. खराब बॉल पहिलाच असेल. पहिलाच बॉल खराब. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषीला आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 4 या आकड्यावर. फोर ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती स्क्वेलेकच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पतंगवाले भाऊ जरा पतंग बाहेर काढा प्लीज. सर्व खेळाडू खेळत आहेत त्यांना लागेल. भाई पतंग उड़ा रहे हो तो जरा हौले हौले उड़ाओ. अंदर मत आने दो. उधर बल्ले ये लोग सब खेल रहे उनको लगेगी. यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईड, त्यानंतर सिंगल, दुसऱ्या बॉल वरती डबल, तिसऱ्या बॉल वरती देखील डबल, चौथा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते स्थिरता धारण करत असताना 6 धावा धावफलकावर 5 चेंडूंमध्ये. नेक्स्ट गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचं ही आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. नेक्स्ट गोलंदाज. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केल्या. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावेंच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पहिल्या धावसंख्या फलकावरती 8. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. विनंती असेल वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. पॅडी पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळी असतो त्या त्यावेळेस फिल्डिंग टीम साठी असते डोकेदुखी. ती डोकेदुखी आता लवकरात लवकर संपेल का, म्हणजे काय तर विकेट येईल का. स्पिलेकच्या दिशेला बॉलला पुल केला. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती हा थ्रो आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाच्या खेळीचा अंत.
यावेळेस देखील फाईन लेगच्या दिशेला फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे आलेला अजून एक दमदार 4 धाब्यांसाठी खणखणीत चौकार. टॉस ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती या थ्रो आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावफलकामध्ये उच्चांक गाठत असताना आपण पाहू शकतो 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 15 ऑन द बोर्ड. आतापर्यंत ज्या प्रकारची गती पाहायला मिळते धाब्यांचा उच्चांक देखील गाठू शकतात. वाईट बॉल पाहायला मिळतोय. पेल्स काडी पडल्या नाही तर मात्र कसा आउट असेल. ते 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. LBW ची विकेट त्यावेळी देखील पिचिंग इम्पॅक्ट हाईट फॅक्टर आणि मैदानावरती फलंदाज बाद. विकेटचं पतन. चतुर चालक चंचल पाडी. विकेट आहे का सर? येस, फलंदाज बाद आहेत. आणि ज्यावेळेस रूल नंबर 31 ज्यावेळेस जॉश बटलरचा रनआउट केला होता त्यावेळेस स्पिरिट ऑफ गेम भरपूर झाली होती. मग स्पिरिट ऑफ गेम एवढी राखायची आहे तर तो नियम ठेवला कशाला क्रिकेटमध्ये, हा मेन प्रश्न आहे. मी नेहमी म्हणतो क्रिकेटच्या नियमांच्या अंतर्गत तुम्ही खेळताय ना, स्पिरिट ऑफ क्रिकेट काही कामाची नसते. एक्झॅक्टली, स्पिरिट हा संघासाठीच तुमच्या पाहिजे. यावेळेस देखील पुल करत असताना मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. रनआउटचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती असतं तर फलंदाज बाद देखील कदाचित होऊ शकले असते. वेगाने फिल्डर आले, कौतुक असेल फिल्डरचं. फुल टॉस, फटका दमदार, डीप मध्ये फिल्डर. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा तर कंप्लीट. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉल पडल्यानंतर थोडासा फिरलाय. नशीब देखील फिरत असताना पाहायला मिळतील. 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. 3 तर कंप्लीट. एक्झॅक्टली मैदानावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार आणि धावसंख्या फलकावरती चौकाराच्या साथीने 24 धावा 25 लक्ष. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. टीमला विनंती असते. फिल्डिंग लावा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे विनंती असेल आपल्याला यानंतर देखील 4 सामने अजून कव्हर करायचे. 2 ग्रुप आपले क्लिअर झालेत. म्हणजेच 2 ग्रुप मधून एक संघ टेबल टॉप करत असताना पाहायला मिळतोय. बघा मित्रांनो, संध्याकाळी इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका ती मॅच आहे आणि ती मॅच सगळ्यांना बघायची आहे. पण त्यापेक्षा अंधारामध्ये आपल्याला सामने कव्हर करायचे नाहीत. इथे लवकर अंधार पडतो.
त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. बॅटिंग टीम लगेच फलंदाज पाठवायचे आहेत मैदानावरती. ही विनंती. पुढील मॅच शिवशक्ती बादगाव विपक्ष वरवटकरवाडी पेडांबे अशा दोन नामांकित संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चुरशीची लढत. आणि याच दरम्यान मंगेशजी जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि कार्यकुशल कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेब माननीय श्री किरणदादा भांगले साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत. उच्च शिक्षित आहे त्यासोबतीला खऱ्या अर्थानं प्रत्येकाला हवा हवा असताच वाटणारा आपला व्यक्तिमत्व आपला नगरसेवक म्हणून किरणजी भांगले आणि आपला मित्र नगरसेवक झाला याचा अभिमान प्रत्येक मित्राला आहे. आणि मी म्हणेल एवढा जल्लोष कोणीच मनवला नसेल जेवढा किरण भाऊ ज्यावेळेस नगरसेवक झाला त्यावेळेस प्रत्येकाने बनवला. किरण भाऊंना माहिती नसेल पण जवळपास 10-15-20 हजार लोकांनी स्टेटस ठेवलेला किरण भाऊंचं. इतकी लोकप्रियता किरण भाऊंची आहे आणि फार चांगलं वाटतंय किरण भाऊंना व्हाईट शर्ट मध्ये बघून. किरण भाऊंची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सहसा त्यांना आपण स्पोर्ट्स विअर मध्ये पाहिलं पण फार चांगलं वाटतंय व्हाईट कपड्यांमध्ये त्यांना बघत असताना. फार चांगलं कार्य त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. माजी नगरसेवक साहेब माननीय श्री रमेशदादा वाळंज साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. आणि तसेच किरणजी भांगले साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक साहेब त्यांचं आपण करणार आहोत सहर्ष स्वागत. रोहित पाहायला मिळतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न 25 धाब्यांचं लक्ष आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिवशक्ती भातगाव विपक्ष वरवटकरवाडी पेडांबे अशी दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती आलेली सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. किरण दादांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फार चांगलं कार्य त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि मी म्हणेल मताधिक्य कोणाचंही असो पण सर्वात जास्त चर्चा कोणाची झाली तर ते आमचे किरण भाऊ आहेत. पेडांबे संघ हारल्यानंतर त्यांचे कोच इकडे आलेले आहेत मंगेश जाधव. 2 मॅच हारलेत. कोच नव्हते तर त्यांना त्यांची सोच चालत नव्हती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 ऑन द बोर्ड. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. अफलातून स्ट्रोक. वा काय फिल्डिंग आहे काय कॅच आहे. जबरदस्त कॅच पाहायला मिळतीये. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. पहिला धक्का 5 या आकड्यावरती.
भातगाव संघ मॅच साठी रेडी राहायचं विनंती असेल. टीम भातगाव. यावेळेस देखील हॅमर करण्यात आलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल मैदानावरती. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 7 या आकड्यावर. म्हणजे विजयासाठी अजून देखील इक्वेशन 7 बॉल आणि 18ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल 18 हे इक्वेशन. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा 7 बॉल 18 हे इक्वेशन. 7 मध्ये 18ची आवश्यकता. मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मैदानावरती 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय. जो मात्र समाप्त होईल. जे मात्र पहिल्या धावसंख्या 9 विजयासाठी अजून देखील 6 बॉल 16ची आवश्यकता. 6 मध्ये 16 हे इक्वेशन. लगेच फिल्डिंग सेट करायची आहे विनंती. 6 मध्ये 16 इक्वेशन आहे. भातगाव संघ मॅच साठी रेडी राहा विनंती असेल. जशी मॅच फिनिश होईल तशीच फिल्डिंग लावून घ्यायची टीम भातगाव ही आपल्याला नम्रतेची विनंती. 6 मध्ये 16ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 16 बनतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर वेळ घेतला जातोय त्यामुळे थोडंसं वेळ वाचवणं देखील अत्यंत गरजेचं राहणार आहे. 6 बॉल 16ची आवश्यकता आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय रजितला. आता रजित मैदानावरती राज करू शकेल का पण अतिशय महत्वाचा आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. 6 बॉल 16ची आवश्यकता. 6 बॉल 16ची आवश्यकता. बॅटची आतली कडा पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट. 5 चेंडू आणि 16 विजयाचं हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 16 5 बॉल आणि 16 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 5 मध्ये 16 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 16 धावांची आवश्यकता हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल 16 कशी कामगिरी होईल कशी रंगेल ही मॅच आणि त्यासाठी एक्स्ट्राच्या धावा येणं गरजेचं होतं आणि एक्स्ट्राची धाव देखील आली. आता 5 मध्ये 15ची आवश्यकता. 5 बॉल 15ची आवश्यकता विजयाचं इक्वेशन असेल. बॅटिंग करत असताना टीमला यावेळेस देखील पुल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुर्तास आपण पाहू शकतो रमेशजी वाळंज साहेब माजी नगरसेवक इथून रजा घेत आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. त्यांची उपस्थिती इथे फार महत्वाची होती. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून दादांची ओळख आहे आणि दादांची उपस्थिती इथे लाभली. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. 3 टर्म नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि फार चांगलं कार्य त्यांचं आपण पाहिलं. व्हाईट बॉल आला. आता 4 मध्ये 8ची आवश्यकता. 4 मध्ये 8 4 मध्ये 8ची आवश्यकता. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. स्क्वेअर लेगच्या दिशेला आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. आता विजयाचं इक्वेशन 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 3 बॉल 6 विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 3 मध्ये 6 बनतील का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. 3 मध्ये 6 फुलटॉस ऑन साइडला टर्न केला. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद. आता 2 मध्ये 5ची आवश्यकता. 4 मध्ये 8ची आवश्यकता होती. आली डबल. 3 मध्ये 6ची आवश्यकता होती. 1+ रनआउटची विकेट. आता 2 बॉल आणि 5. 2 बॉल 5 हे इक्वेशन. भातगाव संघ मॅच साठी रेडी राहा.
येस, क्या बात आहे. असा उत्साह असणं गरजेचं आहे. असा उत्साह असेल तर 2 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी होऊ शकते. किरण भाऊंना देखील फार इच्छा आहे, पण आता सध्याच्या घडीला इच्छा असून देखील खेळू शकत नाही, कारण जबाबदारी फार मोठी आहे. कारण एंट्री फुल झाली आहे. येस येस येस, कोच 11 वर्सेस पेडांबे 11, बिर्ला 11. दोन मध्ये 5ची आवश्यकता. 2 बॉल 5, हुक केलाय आणि बॉलला फेकून दिलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना झाला फिनिश. अप्रतिम कामगिरी करत संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र विजय प्रस्थापित करत असताना तांबडवाडी संघ अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत श्री गांगेश्वर क्रिकेट संघ निवईवाडी संघाला. चला नेक्स्ट मॅच आपण त्वरित हा हा सामनावीर आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लगेच सेट करा विनंती असेल.